आता बाई शांताला गडद झोप लागली तर आजचं तिचं वागणं बघून मला बाई वेगळा संशय येतो या. कसला का संशय? नाही म्हणजे आमच्या गावच्या एका बाईचं असं वागणं बघितलं होतं म्या. तिला भूतानं झोपाटलं की. अगं हे नरबदे तुझा थोबड बंद कर. असा भूता केतर माझा विश्वास नाही. अगदी बरोबर बोलला की हो आत्या बाई. आता कुठून असणार हो भूत? पूर्वी होती बघा असं म्हणतात बघा. आता सगळी मेली असणार बघा भूत. जास्ती नसतं हो भूतांचं. काय आयुष्य हो असं काय करायला लागलाय? काय झालं? नर्मदा आतमध्ये जाऊन बघ काय झालं ते. नाही नाही तोताराम, ए तोताराम, जर हात चल माझ्या संग. चल म्हणते ना. आतमध्ये स्वयंपाक करतात की काय हो भूत? भूत भांडी घालतात की काय हो? काय समजत नाही हो. काय आतमध्ये मारामारी भूत. नर्मदा नर्मदा. नर्मदाबाईला मिशा आल्या की हो. लाजताय तो म्हणून एकमेकाच्या मागे लपताय. लाजताय. नर्मदे तुमचे कपडे कसे बदले झाले? आई हे काय नाटक चाललंय घरात? मला भूक लागली. चल वाढ. भूताटकी म्हणायची की काय होई? जेवणाचे कोळसे की हो झाले? या घरात भूत वावरते. मला लय भ्या वाटायला लागली. माझा ऐकशीला कुणा देवरशीला सांगावं झालाय तोतारामकडनं. तूच हे भूत काढाल. नर्मदा मी नाही कुणाला बोलवणार. असे किती भूत मी वटणीवर आणले. नर्मदा तू तू तुझे म्हणत होतीस ना त्या अगदी बरोबर आहे. चुकलं माझं. अरे खरेच या घरात भूतवाद आहे. तो तर जा बाबा कोण देवरशी त्याला घेऊन तरी. अरे जा जा लवकर जा. अरे जा जा म्हणते ना. जमाई मरगाई रुबाला आणि मशाला हातय साकडं ना आणलं इकडं. अंधारा दुपारा चल जा मागारा चल जा. अगं आई ग. राहते की काय हो? अंग खूपच हाताळली बघा तुम्हाला. आले हो. एक उपाय सुचवीन म्हणा म्हणतो बघा मी. सगळं अंग कसं एकदम सलाम पडते बघा. असं म्हणतोस बाबा. बर तुझ्या तरी हाताला ये शेवटी. अंग ना अंग माझं ठणकतंय बघ कालच्या प्रकरण. बाजला का तू? बाजलो की का? आता बघू. आता बघू. सैल थोडा की हो. काय हात आपला नाही तसं समजा. हात काय झालं हो? खरं जळलं तुझं लक्षात. माझं कसला उपचार घेऊ? कशाचा खटकन आवाज आला ह्यो? बिजागिरी हो हाडाची. मोडली की हो कडकन. या बाया बा झालं बाबा. समजी माझ्या हाड मोडून ठेवशील. हवं त्या शांतीची भुताटकी सुरू झाली. भुताटकी कसली घेऊन बसला तो?
ते सगळं मानसिक असतं बघा. ते एक उपाय सुचविन म्हणतो मी. काय? आमचं ते एक ओळखीचं आहे बघा बेळगावला डॉक्टर. त्याला दाखवूया बघा. शांताला एकदम रुळावर येते बघा शांताची काय? गाडी हो. आता जाऊन घेऊन येतो बघा मी. काय ग? अगं जळत तुझं तोंड भासते का काय मला तू? अगं बाय ग. अच्छा बाई आली की हो डॉक्टर ढगले हो. आज नाव आहे हो. असं काय करत? नमस्कार. नमस्कार. या डॉक्टर साहेब या. फार मोठे बघा हे. हा अनुवंशिक डॉक्टर बघा. त्यांचे वडील डॉक्टर, त्यांचे वडील डॉक्टरची हो, आणि त्यांचे वडील सुद्धा डॉक्टरच हो. यांना एक लहान मुलगा आहे 5 वर्षाचा बघा. तो सुद्धा डॉक्टरच हो. रोगी मुलगी कुठे आहे? हाय की घरात? एकटीच आहे. होय. असू द्या असू द्या. रोग्याला तपासताना मला एकांत लागतो. एक वेळ रोगी नसला तरी चालतो की हो, पण खोलीत एकांत मात्र पाहिजे बघा. थांबा हो तुम्ही. असं काय करायला लागला गे? मी दाखवतो की त्यांना. चला हो. येणार आहे दुर्गाला माहित नाही ना? नाही तिला माहित नाही. तू जात नाही आगे बडो मैं देख लेता इधर का. खुदकन हसला. आमच्या आगमनाने प्रसन्न वातावरण निर्माण करण्यास मदत झाली म्हणायची. एक सबूत बी कळलं नाही तुमच्या बोलण्यातला. कळेल कळेल. शब्द कळेल, मग वाक्य कळेल, मग काव्य. आईला डॉक्टर आहे का भरू की? करेक्ट करेक्ट. डॉक्टर म्हणजे बहुरूपी म्हणजे मी डॉक्टर डगले. डॉक्टर इतका वेळ आत काय करतोय? तेच करत असतील की हो. हे नेहमी करतात ते डॉक्टर. नाडी बघू. डॉक्टर नाडी का असते? ही तर नाही. तेच ते हो तेच ते. असा हात कित्येक दिवसात हातात मिळाला नाही. दोस्त बिस्त फिरला का काय? तसं इथे येईपर्यंत होत. आता आरशात बघून सांगतो. तसं गेले 2 दिवस डोळ्याला डोळा नाही हो. आमचा एक मित्र जबरदस्त जखमी झालाय अपघातात. हॉस्पिटल मध्ये आहे गंभीर अवस्थेत. माझा मित्र राजा. राजा? कुठला राजा? कंच्या गावचा? ज्योतिबाच्या परिसरात शेती आहे त्याची. म्हणजे राजा मोहिते पाटील? तोच तो. हा? हो अहो अहो. या कुबड्या घ्या. एका पायाने आधोहात आपण. असं दोन्ही पायाने धावणं बरं नव्हे या घरात. निर्बंध करून कुणाला सांगू नका. हो पण तुम्ही पण एक गोष्ट कुणाला सांगू नका हो. दिलन वाटतं डॉक्टरनी इंजेक्शन. एवढं मोठं होते. तुला कसं कळलं रे ते? मागे एकदा बेळगावून दिलं होतं की हो मुंबईत एका रोग्याला. बेळगावहून मुंबईला इंजेक्शन? पोस्टानं धाडलं होतं की हो. मीच केलं होतं की हो ते पार्सल. एवढा वाढदिवस पार पडू दे. हळूहळू येतील वाटतं. पण तोपर्यंत मात्र तू त्यांची प्रत्येक गोष्ट ऐक बरं का. निघू मी. बाईसाहेब. एवढी जायची घाई का? अगं ते राक्षस बाहेर बसले त्यांना संशय येईल की. तुला कसं व्हायला लागलं ना की तू अशी गप पडून राहा.
आणि तरी सुद्धा कसं वाटलं तर थंड पाण्याने आंघोळ, आणि तरी सुद्धा कसं वाटलं तर तर मी आहेच ना. बरं निघू. काय हो? आलं का यश? आम्ही आलो म्हणजे यश आलंच मागोमाग. काय बघताय? बघत होतो येतोय काय ते मागोमाग. काय? यश हो. अगदीच मापात असता बघा तुम्ही. ते असो मी इलाज केलाय. हं. माझ्या इंजेक्शनचा तासा 2 तासात परिणाम दिसायला लागेल. आता या पुढचं रोग्याचं वागणं म्हणजे अगदी सुतासारखं सरळ. आता एक फिरकी घेऊन या बघा तुम्ही आत्याबाई. कशाला? गुंडाळायला हो. काय? सूप हो. अगदीच अंदाज लागत नाही बघा तुमच्या हसण्याचा. फारच विनोदी बोलणं हो. मनोरंजनासाठी चांगलं बरं का. आता आम्ही निघतो. आता असणार नाही बघा मी. आत्या, आत्या, सकाळ धरणं काय बी काम सांगितलं नाही बघ तुम्हाला. राग आला वय माझा. पर आता नाही वाईट वागणार मी कुणाशी. एक सांगू, ह्या घरात कामा बिगर राहिलं तर लई कट्टाळा येतो बघ. आत्या, आत्या, काहीतरी सांग ना काम मला. सांग ना. तुला काम करायचं होय? चल, कापड देते इस्त्रीला.